नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटवल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ, रामनाथजी राजपुरे। शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन, सरपंच डॉक्टर राम बामदळे। लाभार्थींच्या विविध विकास योजनांसाठी ग्रामसभेचे आयोजन। सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटवल्याने अनेक छोटे मोठे उद्योग धंदेवाल्यांवर उपासमारीची वेळ येऊन गाव सोडण्याची पाळी आली असून रस्त्याच्या कडेला असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसमोर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन तेथे गाळे बांधण्याचा ठराव घेण्यात यावा, अशा प्रकारची मागणी सेवा संस्थेचे चेअरमन रामदासजी राजपुरे यांनी केली आहे। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागास मदत करण्याचे आवाहन करून गावाच्या विविध विकास योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहनही सरपंच डॉक्टर राम बामदळे यांच्यासह ग्रामसेवक सुनील काळे यांनी केले आहे। 15 ऑगस्ट निमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, उपसरपंच सर्जराव घोरपडे, ग्रामसेवक सुनील काळे, शिक्षण विस्तार अधिकारी शंकर गाडेकर सर, माजी सरपंच भानुदास गलधर, कासमभाई शेख, अशोक खिळे, हरिश्चंद्र घाडगे, मधुकर पाटेकर, विविध विभागाचे अधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशांत बाफणा, जिल्हा प्रतिनिधी, अहिल्यानगर। वाटते की मध्यंतरी सार्वजनिक विभाग शेवगाव यांच्या वतीने या ठिकाणी जे रोडच्या साईडचे अतिक्रमण काढल्यामुळे गावावर खऱ्या अर्थाने एक व्यापारपेठ आपली म्हणजे रोडच्या दोन्ही साईडला या ठिकाणी काढल्यामुळे एक अडचणीची परिस्थिती, बरेच व्यापारी या ठिकाणी उघड्यावर आलेत। बरेचशा व्यापाऱ्यांना म्हणजे हातबल झालेत, काय करावं, काही व्यापारी तर अक्षरशः गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी धंद्यासाठी गेले। तर या माध्यमातून गाडेकर साहेब, तुम्ही आहात, मुख्याध्यापिका मॅडम आहे, सरपंच आहे, ग्रामसेवक साहेब, ज्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये आपली जिल्हा परिषद शाळा आहे आणि जिल्हा परिषद आहे आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून याच्यामध्ये जो नॉर्म्स आहेत, मला वाटतं गावामध्ये 40 फुटाचा नॉर्म्स आहे, त्यांनी 50 फुटाचं अतिक्रमण काढलेलं आहे। यामध्ये कायदेशीर बाबी तपासून जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतनी जर यामध्ये लक्ष घातलं तर बीओटी तत्वावर या रोडनी इथून तिथून गाळे होऊ शकतात। मराठी शाळेच्या पुढच्या बाजूनं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रामपंचायतनी अशा पद्धतीचे गाळे, छोटे छोटे गाळे जे व्यापारी उघड्यावर आले, आज अक्षरशः कित्येक व्यापाऱ्यांना म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपण पाहतो की अक्षरशः म्हणजे शेतीवर काम करण्याची वेळ बऱ्याचशा गाळे धारकांना आलेली आहे। तर याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन गाडेकर साहेब याचं उत्पन्न मराठी शाळेला होईल किंवा ग्रामपंचायतला होईल, त्याचं भाडं जर येणारं जे भाडं राहील ते ग्रामपंचायतनी घेतलं किंवा मराठी बीओटी तत्वावर ज्या ज्या ठिकाणी महत्वाच्या जागा आहेत मराठी शाळेच्या त्या ठिकाणी BNCची परवानगी घेऊ, रीतसर भाऊसाहेब जे नॉर्म्स आहेत आणि ग्रामपंचायतने याच्यात पुढाकार घेऊन सरपंच लक्ष घालून त्याच्यामध्ये आपण जर प्रयत्न केला, मला वाटतं वरच्या लेवलवर आपल्याला आहेत, समजा आमदार असतील, त्या ठिकाणी माध्यमातून खासदार असतील, यांच्या माध्यमातून जे प्रयत्न लागतील ते करून तर या ठिकाणी 20 गाळे जर झाले तर सर्वसामान्य जे आज ज्यांना जे उघड्यावर आहेत त्यांना त्यांच्या याच्या दृष्टीनं कुठेतरी आपल्याला मदत करता येऊ शकते। 8055 44 03 85। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।